गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय वृंदावन विलसिनी आदिमाया तू कुलस्वामिनी सनकादिकाच्या हृदय भुवनी तू भवानी राहसी. कामक्रोध निवार हे शुंभ निशुंभ दृष्ट असुर अहंकार हा महिषासुर करी संहार तयांचा. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र शेष वाचस्पती पुरंदर पुराणे शास्त्र वेद समग्र तुझे गोंधळी नाचती. व्यास वाल्मिक वामदेव शुक प्रल्हाद नारद बली भीष्मादिक हेचे देवटे प्रकाशक जनाशी मार्ग दाखविते. तू कैवल्य पद कनक लतिका आनंद सरोवर वर मलिका ब्रह्मानंद पददायका निज भक्तासी सुख देसी तू. मनमोहिने गोकुलवासिनी दृष्ट दैत्य संहारिणी सावळे मुरलीधरे जगन्मोहिनी नंद सदनी खेळसी तू. संगे घेऊनी गोपाळ निरंजनी घालसी गोंधळ कंस दैत्य हे भस्त सबळ घेशी बळी तू तयांशी. तू आंबे भीमतिरे समप्रद समकर समनेत्री वाट पाहासी अहो रात्री निज भक्ताचे पंढरीये. 13वा अध्याय संपता तेथे रामरूप धरले कृष्णा ते असुरसुरा ते प्रभंजन सुते येऊन या संहारले. कंसात्यंत भये करून जे जे पाहे जाय नयनी पंचभूते चराचर प्राणी कृष्ण रूप दिसतितया. हडपी देती या विडिया घेऊनी कंस पाहे विडा उकलुनी त्या माझीत दिसे चक्रपाणी हाक फोडून विडा टाकी. म्हणे तांबुलात मिळवून कृष्ण मदतीतला तू आणून घेऊ पाहतसो माझा प्राण शत्रू पूर्ण झालासे. असो इकडे गोकुळी वनासे चालला वनमाळी भोवती गोपाळांची मंडळी नाना वाद्ये वाजविते. लागता मुखवायूचे बळ पावे वाजती अतिरसाळ घुमरी मध मोहरी मृदुंग टाळ गाती गोपाळ स्वानंदे. पूर्वी तपाचरले बहुवस धन्य धन्य त्याचे वंश स्वधराशी रमविलास धरुणे वाजवे सर्वदा. कमलेहून हे तप कोठे वेणू आचार्यला बहु वाटे तरीच या धराती धरला वैकुंठ पिठे सदा तयाते न विसंबे. हरीच्या गळ्याची वनमाला अपाद तंबली मकरंदा गळा सदा सर्वदा पडल्या गळा द्वेष उपजला कमलेसे. म्हणे मी चरणीच राहीन इने अपादसे हरी अवरिल हे न चुकेची कदा काळे भक्ती बळे बळाबली. हरिधनी नाना अवतार हे गळाचे नव्हे दूर इचा किती करावा मत्सर जाहली प्रियकर कृष्णा ते. पिडेली हे न सुटे गळा मग तिसी स्नेह वाढवी कमला गुणगंभीर सावळा दोन्ही सेवती प्रीतीने. धन्य तो हातीचे वेत्र घेऊन हिंडे राजवनेत्र धन्य ते शिखा समाचार पुच्छ श्रीधर श्रीवाहे. आहो असं एके दिवशी मथुरेचा वर्तमान कंस चिंता क्रांत रात्रंदिन तो अगासुर बोले वचन म्हणे मी गिळीन शत्रू तुझा. कंसे गौरविला दुराचार कानना प्रति देता सुरासुर घेऊन विशाल अजगर असंभव पसरला. शतयोजने लंबयामान पर्वताकार दिसे दूरन 12 गावे मुख पसरून पेडला असे अरगतो उरगतो. जैसे नगशृंगे तीक्ष्ण बहुत तैसे ओळीने भयासुरदंत. गोप गोप आत प्रवेशत पर्वत दरी म्हणून या मागे दुरावला श्रीधर पुढे गेली गायीचे मोहर. नवलक्ष गोपाळ समग्र मुखा माझी संचारले दुरी राहिला गोपाळ पुढे बिघणे ओढविले सबळ. भक्तवत्सल घननिळ जाणून आत प्रवासला पूर्वी कालिया मर्दिला थोर त्याहुनी विशाल हा अजगर जो गोप गोपाळा सहित मुरहर मुखी त्याच्या प्रवेशिले जाणुनी समग्र. दाभाडे मिळवी घासूर अक्रंदती गायीचे भार प्रलय थोर मांडिला. गडी म्हणती नारायण आता रक्षो आमच्या प्राणा तुवा पूर्वी उचलून गोवर्धना भक्तजना रक्षिले. 12 गावे दाभग्न तुवा गिळला न लागता क्षण तेथेच तुझी रक्षिषा पूर्ण भरवसा आहे आम्हा ते. सिंह शखा झाला पुरता मग भय काय काननी हिंडता घरी येऊन बसला सविता काय चिंतती दीपासी. ऐसे बोलता गोपाळ भक्तवत्सल तो तमाल नीळ कृपेने द्रविला दयाळ झाला विशाळ ते समयी. 12 योजने त्याचे मुख त्याहुनी उंच झाला रमानायक अभयची अजगर देख चिरीला तेव्हा गोविंदे. जैसे शुक्ष वेणू कुठरे गैकाची घाली उभाची रे की पट फाडतानी करे वेळन काही लगेची. तैसा उभाची फोडला घासूर सोडविले गोपांचे भार गगनातुनी पुष्पवष्टी सरोवर वारंवार करताती. असताती जाटा चंडाश गोकुळा पसरला परमपुरुष नंदादी ते गोवळ्यांचे यशोदेस समाचार कळला हा. आश्चर्य वाटले सकळा ते म्हणते मनुष्य कोण म्हणे याते. समाचार कळला कंसा ते आगासूर नेमला मग पाठविला धेनुकासूर महाक्रोधी दुराचार तांडवानात सूर वृषभ घेऊन बैसला. ते जाणून गोविंदे इकडे चालविले गोवृंदे ताडना
ताडवनात मुकुंदे नानाविध खेळ खेळे, ताड लागले बहुवाट दाट बहुत, माझी धेनुकासुर गरजत, गोप झाले भयभीत, हरिमुख तेव्हा विलोकित, दैत्यांची उत्कर्ष उद्भत, शृंग उंच जेवी महापरत, हाके निराळा गाजत, मग कृष्णनाथ काय करी, प्रताप दीन कर घननिळे, धेनुकासुराशी पाचारले, तव तो शृंगी उंभारुणी बळे, हरिवरी धाविला, महिषासुर आरडत, शक्तीवरी जैसा धावत, की हिरण्यकशिपू बळे बहुत, नरहरी कोसळे, तैसा धेनुकासुर धाविनेला, श्रीहरीच्या अंगी मिसळला, दोघे शृंगे ते वेळा रमानाथे धरियले, उथलोनी या भूमीवरी पाडेला, सवेची सरसा उरुणी धावला, मग श्रीकृष्णे चरणी धरला, भोडाविला गरगरा, आफ्ळविला सबळ बळे, गत प्राण झाला ते वेळे, दिव्य सुमन वर्षिले, विंदारक ते वदा, ऐसे अद्भुत करुणी पुरुषार्थ, गोपासहित परतला वैकुंठनाथ, कंशाशी कळला वृत्तांत, धेनुकासुरने मला, मग परम परिती प्रतापी केसासुर, उभा राहिला कंसासमोर, म्हणे गोकुळाचा संहार क्षणमात्रे करीडमी, माझी या प्रतापा पुढे, देव कळती भुवनी बापुढे, कृष्ण बळीराम केव्हाडे, मारावया अशक्य, मी कोपता वीर केशी, पळता दिनमन आणि शशी, ऐकता कंस मानशी, परम संतोष पावला, वस्त्रे भूषणे दिदली तयासी, गोकुळ चालला दैत्य केशी, अश्वरूप दरोड वेगेसी, घोष प्रदेशी पातला, तळवे वाजती तेव्हा सबळ, दंदनले उर्वी मंडळ, देवी विमाने सबळ, पळविली होते वदा, पर्वताकार सबळ बळी, गोकुळाभोवती काय घाली, के ऐसा कोणी नाही बळी, जो दृष्टीने हाळितया ते, गोकुळी झाला हलकल्लोळ, कपाटे लोक देती सबळ, म्हणती आता नोरे गोकुळ, प्रळय काळ पातला, सिंहनाद जेव्हा करी, थरथरले सबळ सकळ धरती, ऐसा कोणा हे क्षेत्री हो, जो जाऊनी धरितया ते, एक हाका झाली गोकुळी, ऐसे देखुनी मनमाळी, अभय दिधले ते वेळी, म्हणे चिंता करू नको, ऐसे बोलून राजीवनयन, मातंगावरी धरी पंचानन, की उर्गावरी ते विष्णू वहन, नसावर तुझे पावे, की राक्षसावरी निरळोद्भव सुत, धावे जैसा अकस्मात, त्याचे प्रकारे दिननाथ, केशिया धनविला, केशीने देखिला श्याम सुंदर, कोमलांग ते नव पंकज नेत्र, म्हणे हसी मुख्य शत्रू साचार, दैत्य संहार केला याने, कृष्ण धावुनी ते वेळा, अकस्मात चिरणी धरेला, बुडवून बिरकावला, एरू सरसवरला सवेची, विशाळ मुख पसरले, हरीचे मने गिळीन सगळे, चरणी धरुणी ते वेळे, पुढती कृष्ण टाकिला, पर्वताकार सबळ घोडा, क्रोधे कडकडा खाया दाडा, अद्भुत हरीचा पवाडा, त्रिदशनेत्री विलोकित, मागुती सरसवणे धन्नावेला, हरिणे रगडून या मुंगा पिळीला, सव्य हस्त ते वेळा, मुखी घातला यदुवीरे, कुक्षीपर्यंत हात घाली तेव्हा जगन्नाथ, जैसा लोह गोळा अतप्त तैसा जाळीतांतरी, जेव्हा दयाची पिळुनी, बाहेर काढे अपटोनी, दैत्य नेत्रे वटरुण त्यागिला, प्राण तेथेची, मुखातुनी अशुद्धाचा पुर, भडभडावा हे अनिवार, विमानी आनंदले सुरवर, सुमने अपार वर्षती, कळाला कंसासी समाचार, प्राणाची मुकला केशी वीर, मग धरणीवरित शरीर, कंस धावते ते वदा, जैसे पडेली या घटश्रोत्र, अत्यंत शोक करी दशवक्त्र, तैसा व्याकुळ कंसासूर, केशी दैत्याकारणे, या उपरी एके दिवशी, गायी चरित ऋषिकेशी, कंशे पाठविला प्रलंबासी, कपटवेशी दुरात्मा, वृषभवेश धरुणी, गायी माझी चरेवानी, परमद्वेषे जळी म्हणूनी, हरीकडे पाहुनिया, शृंगी उभारुनी ते वेळी, श्रीकृष्णावरी धावली, दैत्य कपटवेशी कळाला श्रीरंगासी ते वदा, धरुणी दोन्ही शृंगे, भडवुनिया आपटिला श्रीरंगे, जैसे पक्व फळ चूर होई वेगे, उर्वीवरी आपटित, तैसे चूर झाले शूर, प्राण्याचे मुकळा शूर, कळाला कंस समाचार, प्रलंब परत्र पावला, या उपरी एके दिनी, निरभ चांदणी यामिनी, बळीरामाने चक्रपाणी, वसंतवनी खेळती, गोपाल ललना समवेत, कालिया मर्दनवनी खेळत, तो शखाचुंड दैत्य तेथ आला दृष्ट ते वदा, महानिर्दयी क्षपापखानी, गोवेश धरला दोघे जणी, गाई ऐशी ध्वनी दुरुनिवनी करते ते कुबेराचे सेवक, महाकपटी दृष्ट देख, क्षणाशनी फोडती हाक, वज्रनायक ऐकतसे, बळीभद्रासी म्हणे मुरहर, गायी धरुणी येतो निर्व्याग्र, तैवरीच बहाती वारंवार करुणा वारस्वरी करून या, ऐसे बोलून या कमलनायके, गोब्राह्मण प्रतिपालके,
परमपुरुषे भक्त तारके ताडवृक्ष आपटीला पाठी राखा भूधर अवतार तेने अपडेला ते प्रचंड तुरवर त्वरे धावला महावीर गोरक्षका कारणे तो ते दोघे कपटवेशी पळते लागले वेगेशी राम आणि ऋषिकेशी मनोवेगेशी धावले तो वेग गोवेश टाकीत व्याघ्र होऊनी वेगे पडती हरी शेष हरिण सोडती पाठ लागत यांचा माव कर दोघे जण व्याघ्र वेश टाकून महाभयासुर रूप धरून उभेरा परतून ठाकले नगमस्तकी पडे वज्र तैसे दोघे मावकर तरु घाते केले चूर क्षण मात्र न लागता दोघांशी शिरे खंडूनी घेऊन चालले ते क्षणी विजयी होऊन राम चक्रपाणी पूर्वस्थळा पावले यावरी आली एकादशी जे परम प्रियकर भक्तासी रुक्मादद सत्वराशी पूर्वी उद्रली याचने हरिस्वरूप एकादशी नंदव्रतस्थ ते दिवशी जागरण झाले सर्वांशी सरळीनेशी सत्वर मग दुसरे दिवशी पाही नंद उठला अर्णोदयी यमुना तीरे समयी स्नाना लागे पातला तो जलपती मुख्यत वरुण त्याचे दूत रक्षती अनुदिन अवकाळी जळी रिगती ते जन त्यासी धरुण नेती ते आणि मनात चिंती वरुण की श्रीकृष्णा हा आदिनारायण की अंशरूपे झाला सगुण पाहुलीला याची हरीचा पहावयांत रसाधिपती होता टपत तो अर्णोदयी नंद अकस्मात यमुना स्नाना पातला नंद करिता अगमर्षण वरुण हेरी नेला ओढून गेले पाताळासी घेऊन वरुणापाशी ते वदा यावरी गोकुळी काय झाली करणी अर्णोदयाची झाली वारसमणी यशोदा वाटे पाहे सदनी म्हणे ग्रहधनी न येते का तो हाक गावात झाली नंद बुडाला यमुना जळी चोहीकडून धावली गोवळी यशोदा आली लबला हे यमुना तीरे घेऊनी वक्षस्थळी पिटी नंदराणी मूर्छांगत झाली पडली धरणी शोके करुणी बिल्लाळ गोवळी संचारले जळी एक पसरती आत जाळी एक बुडी या देती जळी को शोध घेते नंदाचा यशोदा शोके देत हाका म्हणे नंदजी वज्रपालका प्राणप्रिया सुखदायका कोठे आता पाहू तुम्हा काल अष्टप्रहर एकादशी नंद जे तुम्हा निर्वाण उपवाशी आजी पारणे करावयासी कोठे गेला नकळे ते ऐसी माया करिता शोक जवळी आला वैकुंठ पालक तो भक्तवत्सल शोकहारक माते प्रती बोलतसे शोक न करावी तत्वता एची क्षणी आणि न पिता कृतंताशी शिक्षा लाविना आता करणे करता विपरीत ऐसे बोलूनी तडी यमुना जेवणी घातली उडी चतुर्थ श्लोकांची कडो वाकडी झाडा घेतला श्रीरंगे पूर्वी केले गोवर्धन उद्धरण द्वादश गावी गिळला तो पुरुषार्थ संपूर्ण मायेने मनी आठविला काली या महासर्प अघासुर केशिया मारले कृष्णे साचार नंदासी आणेल हा दृढ विचार मनी वाटे मायेते सकल गोकुळ जन येते कालिंदी तीरिते तटस्थ वैसती कृष्णा माय भवती मिळती नितम मनी गोकुळीच्या मनती यमुनेने घेतली आहुती तो लोक कृतांग भगनी इजप्रती जे म्हणती तेच साच वदती ऐसे बोलती वज्रजन असो इकडे वरुण लोकांप्रती सत्वर गेला श्राब्दाजिपती दूत सांग ते रसाधिपती श्रीकृष्ण पूर्ण कोपला जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड काळाचा हा महाकाळ प्रचंड यासी करील कोण दंड सर्वात्मा हारिते क्षणे जाळील ब्रह्मांड श्रीकृष्ण प्रताप सूर्य प्रचंड जो पूर्ण ब्रह्मानंदाखंड करी दंड काळा ते भयभीत झाला वरुण बाहेर नेऊन पाहिलात तो कृपाळवा लक्ष्मीकांत बाहेर आला धावूने घाते श्रीकृष्णाशी लोटांगणे मने मी शरण आलन मी तू पूर्ण ब्रह्म दिनानाथा म्या आणले ते पहिले आत तू कृपाळवा लक्ष्मीकांत क्षमा करी अन्याय हा पुराण पुरुषोत्तमा भवन चालका तू अगोचर ब्रह्मादिका तू येणे व्याजेस तू गोपाल पालका दर्शन मज दिधले अर्पुनी 16 ही उपचार आवडी पूजला श्रीकरधर नमस्कार घाली वारंवार मग युद्धवीर बोलत अविद्या योगे भूलुनी गेला निज स्वरूप विसरोनी आता देहाभिमान टाकोनी सदा स्मरणी राहिजे आज्ञा वंदोनी ते वेळा नंद हरिसी आणून दिदला वेगे श्रीरंग परतला येता झाला गोकुळ निशी संपता वेशचंडाश जैशी यमुना दळातून परमपुरुष नंदा समेत आला हर्ष परम झाला वज्राते परम वेगे धावली माया म्हणे हरी प्राण सखया श्रीरंग माझिया विसावया काय घेऊ तराई हरी हे शरीर ओवाळूनी कुरवंडी करीन तुझवरुनी बहुता संकटी रक्षे चक्रपाणी काय म्हणून आठवू असो नंदाशी भेटला गवळी प्रेमी आलिंगला वनमाळी वाद्ये वाजू लागली ते वेळी वेगे आले मंदिरी
नंदे यशोदा केला थोर, भूसुरा ते दिदले वस्त्रे अलंकार, आनंदे गोकुळे समग्र रमावर वर प्रदे प्रसादे, सांगता ते घेऊन जगन्नानंद कंद, भोजन विधी ते सारे नंद, ते समयी ते ब्रह्मानंद, कवन वर्णू शके पै, या उपरी एके दिवशी नंद निघेते शक्तिवनासी, देवीची यात्रा ते दिवशी सर्व वज्रवाशी निघाले, यशोदे सहित गवळणी दही दूध घृतलोनी, याचे गडे भरुनी ते चिक्षणी निघाले, षडसान्ये सुंदर त्याचे शकट समग्र, यात्रा चालली अपार वाद्य गाजर होत असे, मनोहर शक्तिवान जेथे अष्टम पावेशकाचे मन, वृक्ष भेदात गेले गगन, न दिसे सूर्य न दिसे किरण सूर्याचे, आम्र कंदम औदुंबर केळी नारळी अंजीर, पोकळी डाळिंब कृष्णागर, मलयागर चंदन, चाफे मोगरे कंचन, जाई जुई रतंजन, बकुल शतपत्रे कमळे पूर्ण, विकासली साजरी, असो ऐशे या वनशक्ती, सकल जन तेव्हा पूजती, लोकांचे ते दिवसी केली वस्ती, तेची स्थळी प्रीतीने, रजनी 2 प्रहर झाली, निद्रा 9 अवघी बुडाली, तो महासर्प ते वेळी नंदाजवळी पातला, कमलापती ते वेळा यशोदे पुढे पहुडला, तव तो अजगर धाविला, गळो लागला नंदा ते, नंदाक्रोशी हाक फोडित, म्हणे धावा रे धावा समस्त, सर्प गिळले कंठपर्यंत, कृष्णानाथा धावा मज, अट्टाहासे नंद ओरडत, कौरी आहारी धावे म्हणत, तो गवळी धावली समस्त, जळत भीतळे घेऊन या, धबधबा घालती उचलोन, परी न सोडची सर्प दारुण, मग नंद बोले वचन, कृष्णवदन दावा मज, माझे दाती ते प्राण, अंतकाळी दावा मनमोहन, हे जाणून रमा जीवन न लागता क्षण धनविला, नंद देखिले कैवल्यदानी, म्हणे सोडवी काळापासून, हरिपद यात्रे हानी ते क्षणी, परी न सोडची सर्पतो, मग उभाचे सर्पका चिरला, त्यात तत्काळ सोडविला, कृपा कटाक्ष अवलोकिला, शुद्ध झाला सर्वांगे, ज्याचे नाम घेता पतित भवसर्पाचे विष उतृत, त्याचे कृपा अवलोकने येत सर्प विष ते केवडे, असो सर्प देहा उदवणे, दिव्य पुरुष हेची शनी, निघाला श्रीरंगचरणी अनन्य भावे लागला, उभा राहिला जोडणी कर, म्हणे मी सुदर्शन नामे विद्याधर, मी गर्व माजलो अपार, नाही आपवर ओळखले, स्त्रियाशी मी जलक्रीडा खेळत, परम विषांद उन्मत, तो ऋषी मादी अकस्मात, याती पंथे पातिलो, याशी केला नाही नमस्कार, स्वमुखे निंदिले ते समग्र, मग ते कोपले ऋषीश्वर, शाप दिला ते वदा, म्हणते दृष्टा तो उन्मत, सर्प होऊन पडे वनात, मग मी झालो भयभीत, केला प्रणिपात सर्वाते, उभा ठाकिलो बुद्धांजळी, मग उपशाप दिले ते सकळी, मग तीही ती कृपा केली, अमृत वचन बोलिले, तीही सांगितले मज लागुनी, श्रीकृष्णा येईल शक्तिवनी, त्याचे चरण स्पर्शे करुणे, मुक्त होशील तत्काळ, ते आजीचे दिनी सत्य झाले, माझे पूर्वपुण्य फळाशी आले, म्हणून श्रीपती ते पाऊले, प्रेमे धरले विद्याधरे, वंदोनिया पुतना प्राण हरणा, सुदर्शन गेला निजस्थाना, गवळी वाजविते वाद्य नाना, निज सदना परतरले, हरी आला निज सदनी, लिंबलोण करी जननी, निंद धावेला ते चिक्षणी, मनोनी लागेन चरणी कृष्णाच्या, माया म्हणे तू आमचा देव, पडलो संकटे हरीशी पूर्ण सर्व, तू पूर्ण ब्रह्म स्वयमेव, आम्हासी आता समजले, ऐसे बोलता माता ते, लोळणी घातली कृष्णाना ते, गडागडा लोळत येथे रडे सर्वता समजेना, माता पितियासी म्हणे ऐका, मज सर्वथा देव म्हणू नका, म्हणून या प्रेमाचे आसका, स्पुंदू स्पुंदूने रडतसे, माता म्हणे ऐका, माता म्हणेन म्हणो तुझ देव, म्हणून आलिंगला माधव, धन्य यशोदेचा भाव, असंभव पुण्यतीयेचे, या क्षीरसागर विलसी, लीला दावी भक्त निज भक्ताशी, न दावी आपल्या थोरवीसी, अपार कर्तृत्व करोनिया, अद्भुत करुणी चरित्राते, खेळे गोवळ्या सांगते, श्रेष्ठपण ठेविले परते, मानवी वेश धरोनिया, यावरी मथुरापुरीत जाण, काय झाले वर्तमान, अकस्मात ब्रह्मानंदन, कंस भेटेशी प्रकटला, कंसे नारदासी पूजले, सकल वर्तमान निवेदिले, येरू म्हणे तुझ नाही समजले, वर्तमान पै एक, दोघे पुत्र आणि रोहिणी, वासुदेव गोकुळी ठेवले चोरुणी, ते थोर झाले नंद सदनी, कृष्ण आणि बळीभद्र, तुझे दैत्य दुर्धर, त्रिदेशाशी जे अनिवार, त्याचा केला संहार, कृष्ण आणि बळीरामे, ऐकता हे वर्तमान, कंस क्रोधे फिरवी नयन, म्हणे वासुदेव देवकी समारिण, शास्त्र घेऊन धानविला, आयला बंदी शाळे जवळी, मग नारद म्हणे ते वेळी, ही वृद्धे जरी तू आवदली, तरी अपकीर्ती लोकात, शोधून मारा रामकृष्णासी, ही दोघे कायसा वदिशी, ऐसे बोलून कंसाशी, नारद त्यासी परतविला, जैसा मदिरा लावून अग्नी,
आपणची विजवी बांधुनी की पूर दिदले ते लोटून ते आपणची काढले जेणे विष पाजले दुर्धर तोची करू धावे उतार आपणची पाठविले तिरस्कर धावणे काढले आपणची तैशे नारद लावूनी कळी सवेची दोघे सोडविली कंस सभा ही तत्काळी येऊनी या बैसली कंस क्रोधे व्याप्त पूर्ण मने उग्रसे नाना धरुण चुलता देवक आणून शृंखला त्याच्या दोघाते यादव मने यादव तितके जीवे मारा कृष्ण भक्तासी आधी धरा गायी ब्राह्मण संहारा शोधून या सत्वर टाका अवघे यज्ञ मोडून कोणासी न करू द्यावे अनुष्ठान आना अवघे ऋषी धरुण मी संहारण्य झासते माझे सखे जरांधिकाती कळैवान ते अवश्यची शशुपाल वक्रदंत देख बाणासुर भौमासुर गर्जुनी कंस हाक फोडी मने यादवा करा देश दयडी कंसे शास्त्र घेऊन तातडी उरीवरी पटले यादव मथुरा सोडूनी राहिले गरकिंदरी लपोनी ऋषी पळाले ते आश्रम टाकुनी मनती आवने ठाय देये वनोवनी हिंडता कंस सुत गो ब्राह्मणासी करता घात असो नारद मुनी त्वरित गोकुळासी पातला केले श्री कृष्णाचे नमन मने लवकर टाकावे कंस वधून गाजले गायी ब्राह्मण करी सोडविन विश्वेश्वा दुर्धर दैत्य मारिले केशी आता सत्वर वधी कंसाशी ऐसे बोलूने नारद ऋषी ऊर्ध्वपंथे पै गेला असो वनी खेळता लक्ष्मीवर कंसे पाठविला वत्सासुर वत्सवेश धरुडी साचार गायीमध्ये चरतसे गायी विलोकित सर्वेश्वर तो त्या माझे चिरेच वत्सासुर पायी धरुणी सत्वर आपटोनी या मारिला तांदुळा माझी हरळ डोळस निवडे तत्काळ की सुवर्णा माझी पितळ निवडे तै जैसे वेगळे की रत्ना माझी गार की पंडिता माझी पामर की विप्रा माझी माहर आपोआप निवडे पै की साधू माझी निंदक कुटल की चंदना माझी बाबुळ की कापुरा माझी ढेकुळ आपणची निवडे पे तैशे चतुरे श्री करधरे दैत्य निवडून या मारिले स्वकरे जैसा ते सुरपंगतीत राहू त्वरे निवडून वधी मनो मोहिनी आसो एके दिवशी निघन निळ गवळी मिळाले ते सकळ त्याशी म्हणे तो गोकुळ ओस करा पै आता कंस भूत वेगणे करी दैत्य धाडे ते गोकुळावरी वृंदावनी सहपरिवारी येऊन या राहावे मनात इच्छी श्रीवर वृंदावनी दैत्य दुर्धर तेने मिशे समर्ग वधून या टाकावे या लागी गवळी या सांगे श्रीपती मने गवळी कदा न रे गती न सुटे ग्रहाची ग्रहगती मग यदुपती काय करी बळीरामाने जगज्जीवन बोलती स्वर्गीचे गिरवारण भोवते एकती ते गवळी जन परे कोणा न कळे ते संकर्षणासे मने हरी कौतुक दावा वेषण भरी धाक लागले आविन निर्धारे गोकुळी ओस न करते गोकुळा बाहेर गेले दोघे जण संगे बहुत मुले घेऊन शेषाने मधुसूदन काय विंदान मांडियले आपले शिरीचे केस क्रोळ दोघे हाते तोडती तत्काळ कानात विखुरते सकळ कर्णी नकळे ब्रह्मादिक एक एक केसापासून देख शताची शते निघाले वृक मुलासहित यदुनायक आला गोकुळात पळोनी मनती असंख्याशे वृक गोकुळ ओसकरा सकलिक भिदो भिदी पळती लोक एक द्वारे झाकती कृष्ण बळीराम घरा आले नंदाशी मनती विघ्न ओढविले वृक मागोती कानान गेले कृष्ण इच्छे करोनिया मग नंदादी गवळी मिळून निगते झाले ते क्षणी गोकुळ ओस टाकुनी वृंदावनी राहती सुखे वाडे घालून अरण्यात परिवाराचे राहिले समस्त यमुना तेरी रामकृष्णात गोपा समवेत खेळती कंसे प्रलंब दैत्य पाठविला तेने गोपाळ वेश धरिला कृष्णदासा माझी मिसळला कपट वेश कोणा नकळे पूर्वी सौरात्मजा वधावया लागुनी काळ नेमी विप्रवेशी धरुडे बैसला तो प्रकारे करुणी प्रलंब झाला गोपाळ रामकृष्ण झाले भिडती गडे समान दो ठाई वाटती तो डाव परतला निश्चती प्रलंबेवर ते वदा यावरी बैसला संघर्षण चालला अरण्यात येऊन गोप आणि ते जगज्जीवन दूर झाले ते वेळा बळीभद्रपुसे तयासे आरे तू कोठे मज नेतोसी तव ते काहीच वचनासी न बोले सर्वता नीट व चालले ते मथुरापंथी ते ओळखी ते रोहिणी सुते मस्तक तयांचे मुष्ट घाते बळीभद्र त्वरेने फोडिले तव तो दे होऊन या विशाळ दैत्य गत प्राण झाला पडले प्रेत हरिपासी बळीराम येत झाला वृत्तांत सांगितला कंसासी कळला वृत्तांत प्रलंब दैत्य पावळामृत मना माझी भयभीत पर
परम होत तो दुरात्मा, दुःखे विल्लाळ झाला थोर, तव तो बोलिला बकासूर, म्हणे मी मारीन साचार, राया शत्रू तुझेच पै, ऐसे ऐकुनी बकासूर पाठविला परम नष्टानिचार, तो बक होनी पर्वताकार, मित्रा जार तरी बिसला, बक धरले ते बक धरिले बक ध्यान, इच्छेत कृष्णाचे अगमान, रात्रंदिवन चिंतन हरी वाचून नाही तया, जलप्राशन आले गोपाळा, तो पर्वतकार बैसला सबळ, गोप भ्याले तत्काळ, ते हरीसी सांगावया, कृष्ण सांगती ते वेळी, एक पक्षी आला महाबळी, आम्ही देखुनी तत्काळी भेऊन या पळालो, गडिया सहित सावळा, बक पहावया धनवला, तव तो बैसला बगळा, वाटे न जाय कोणाच्या, जैसा वारियाचे आदर, वरी वरी अवघा उपचार, तैसे क्षमा धरोणिया असुर, उगीची तिरी बैसला, कृष्ण जवळी येताची दृष्टे, असंभव पसरलेले चुंचुटे, उचलून या कृष्ण गिळले नेटे, क्षण मात्रेन लागता, बके गिळेला घनळ, भवते आक्रांत करती गोपाळ, एक पिडती वक्षस्थळ, प्रळय काळ ओढविला, म्हणती विसावयाशी ऋषिकेशी, काय सांगावे मग तुझे मातेशी, का उपेक्षले आम्हासी, परम वेदका गोविंदा, बकासुरे गेळला सावळा, परी अंतरी जाळी ते वेळा, जैसा प्रलयाग्नी त्या ज्वाळा, पोळे गळा त्याची रीती, जैसा लोह गोळा तप्ता रक्त, जिकडे पडे तिकडे जाळीत, तेसे बकासुरा होत उगाळून टाकीत कृष्णा, ते बाहेर येताची मुरारी, आपुले सामर्थ्य प्रकट करी, दोने चिंचुपटी ते अवसरी, धरिस्व करे कमलावर, परम बळी यावेंद्र, उभाची चिरला बकासूर, 33 वर्ष ते सुमन भार, विजयी श्रीधर सर्वदा, कंसासी समाचार कळला, सवेचे अरिष्टासुर पाठविला, तो शक्तिरूपे धावला, विशाळ मुख पसरोनी, भयभीत गोपाळ हाती, हरिस म्हणती आली महाशक्ती, गोप चळाचळा कापती, मग यतुपती काय करे, अवलोकिते ऊर्ध्वपंते, तो महाशक्ती प्रगटला तेथे, ती योगमाया जगन्नाथे, आपल्या अंगेची प्रगटले, ते ब्रह्मादिकांकडे ठाया, पूर्वी कंस गेला आपटावया, तव ती गेले निष्ठुनिया, ही योगमाया हरीची, त्या महामायेने तेची क्षणी, कपटवे शक्ती गिळली मुख पसरोनी, मागोती गुप्त झाली गगनी, कृष्ण इच्छे करोनिया, गडी कौतुक पाहाती, म्हणती अगाध माया तुझे श्रीपती, तू पाठी राखा निश्चिती, भय कल्पंती नाही आम्हा, कगासूर म्हणे कंसाते, मज मृत्यू वीरभद्राचे हस्ते, तो कायसा येईल येते, मी कृष्णा ते मारीन, कागासूर निघाला वेगे, दुरुणी देखिले श्रीरंगे, कोण याचा मृत्यू भक्ती भंगे, अंतरी तेव्हा अवलोकिला, वारिता वीरभद्राचे स्मरण, अकस्मात प्रकटला येऊन, करुणे श्रीहरीचे नमन, दैत्यावरे धावला कगासुराचे शिरकमळ, वीरभद्रे छेदले तत्काळ, कृष्णाशी स्तवन निराळ, मार्गे गेला ते वदा, खरासूर खर रूप धरुणी, भुंकते हिंडे काननी, कृष्णे तो पायी धरुणी, आपटीला क्षणार्धात, तोची झाला गतप्राण, खगासुराला धावून, जैशी पंगत देखिली याग्न, उडी घाली प्राणाते, पसरोनी या विशाळ मुख, धावेला जगन्नाथ सन्मुख, कृष्णे आपटोने तोने शंख, मृत्यूपुरासे पाठविला, विठयासुर त्या पाठी, धावत आला उठाउठी, माया लागावी जगजेठी, धावा पुढे ते वधा, उभा चिरला विठयासुर, तोही पाहू गेला मृत्यूनगर, केला सर्व दैत्यांचा संवर, कंसासुर चिडा फाडे, स्वहस्ती पिटे वक्षस्थळ, म्हणे राज्य बुडाले सकळ, भरवशाचे वीर सबळ, गेले टाकून मज लागे, म्हणे माझी दृष्टी पाहता वैरी, तरी मी त्याची शिवदितो क्षणा भीतरी, मग बुद्धी एकांत आठविले असुरुंद्रे, घागरी आणि कोहळे, कंसे गोकुळे पाठविले, घटा माझे कुष्मांड सगळे घालून या पाठवावे, आणि ते सिकतीचे वेट वेळूनी हाते, तेही पाठवावा त्याचे संगते, हे जरी कवडे नुगवे तुम्हा ते, तरी रामकृष्णा ते धाडेजे, नाही तर गोकुळ सकळ, निर्दाळीन कंस काळ, म्हणून दोघे दैत्य गेले सबळ, पाठविले वज्राते, दूत धानविले त्वरित, नंदाजवळी आले अकस्मात, म्हणते तुम्हासी बरी कोपलेसे मथुरानाथ, कोडे समस्त उगवा हे, तुम्हासे न उगवे जरी वेळी, तरी पाठवावे राम वनमाळी, नाही तरी मराल सकळी, कंस हस्ते करोनिया, तुम्ही गोरस पिऊन झाला ते मस्त, परी तुम्हासी जवळी आले मृत्य, गवळ्या भ्याला ते समस्त, म्हणी अनर्थ ओढविला, गवळी वृंदावनी राहिले होते, ते पुढती आले गोकुळाते, तो ते हे विघ्न उचिते पुढे वाढून ठेविले, कंसदूत राहविले ते वेळी, एकांत बैसले सकळ गवळी, एक म्हणती लपवा वनमाळी, कोठेतरी नेऊन या, एक म्हणती रामकृष्ण बरवे, परम राजा माझे पळवावे, नंदा देते गोकुळे अवघे,
चिंताग्नी आवळले. वनासे गेले होते राम वनमाळी, ते परतून आले संध्याकाळी. तो अधोवचन सफळ गवळी चिंतारणे बुडाले. चिंता आणि चिता दोन्हीही समानच पाहता, असो ऐसे हरीचे देखता नंदा प्रति बोलतसे. काय झाला समाचार, का चिंताग्रस्त समग्र. नंद म्हणे कंस दुराचार, अपाय चिंतेला तुम्हासी. सांगितले सकळ वर्तमान, गदा गदा हसे जगज्जीवन. म्हणे हे कोडे आताचे उगविन, उठा भोजन करा तुम्ही. मग बोले बळीभद्र, पडत्याती आकाशी देऊ धीर. दैते मशक कायम कंसासुर, करू संहार क्षणमात्रे. कौतुक केले गोपाळे, जवळी घेतले घटकोहळे. क्षणमात्रे ते सूक्ष्म केले, घटी घातले ते चिक्षणी. मागोती आत झाले स्थूल, बुधरे वाळू आणली तत्काळ. चपलत्वे ते वेटी सबळ, वळोनिया टाकिला. वाळूचे दोरजे वळाले, घटाभोवती ते गुंडळले. नंदादी ते गवळीत तष्ट झाले, नवल देखील अद्भुत. जो अघटित घडवी हरी, उदकावरी धरली धरती. पंचभूतात्माची मैत्री परस्पर चालली जे. असो कंसदूताने नंद बोले, म्हणे कोडे तुमचे उगवले. घेऊन जारेवी हे कंसा लागी दाखवया. दूत म्हणती तुम्हा ते, बोलविले मथुरा नाथे. तो कोपाला आली बळीभद्रते, म्हणे दूता ते मारीन मी. दूत भयभीत झाले, नंदाशी काकुळती आले. आम्हाशी सोडवे ये वेळे, जातो जाहले मथुरेशी. कोडे घेऊन या दूत गेले मथुरेशी पळत. नंदे बळीभद्र केला शांत, म्हणे या ते न रावे. मोठे अरिष्ट टळले, वज्रवासी सर्वानंदले. कंसाजवळे दूत आले, कोडे निवडे सांगती. कृष्ण कोहळे घातले घटी, बलभद्र वाळविल्या बेठी. एकता कंसाचे पोटी, भय बहुत संचारले. असो या उपरी एके दिवशी, उष्णकाळी ऋषिकेशी. चंडाळशी आला मध्यान्हासी, तृण वाळली समस्त. गोवर्धन पर्वताचे शिरी, गाई चरित मुरारी. कंस जाऊन ते अवसरी, दूत धाडिले सवेग. चहूकडे एकची वेळा, पेटविला अग्निज्वाळा. नवलक्ष गोपाळ मेळा, सापडला हरिसहित पै. नाना द्विजाची जाती, आवळून अग्नी माझी पडती. गोपाळ चहूकडे धावती, मिळाले श्रीपती भोवते. आणि वार देखुनी ज्वाळा, गाई धावती हरिजवळा. गोप अकडंती ते वेळा, बहु प्रवर्तला प्रलय काळ. गोप धावून या हरिवरी पडती, निजांगा खाली कृष्ण झाकती. गाईवरी माना टाकीती, आहोल यदुपती म्हणून या. आमुचे देह जावोत जळून, परी वाचो हा चक्रपाणी. जवळी जाळीत आला अग्नी, करुणार्णव पाहतसे. गोपाळा क्रोश रडती, आहा सापडला श्रीपती. मनमोहक वेदक मूर्ती, पुन्हा दृष्टी पडेन. निर्माण जे का भक्त, जाणून या इंद्रिकांत. नाभी नाभी ऐसे म्हणत, नेत्र नासिका झाकारे. ऐकताचे हरीचे वचन, समस्त झाकले तेव्हा नयन. विशाळ मुख पसरून गिळला अग्नी ते वेळा. गोपाळ उघडती नेत्र, तो जात वेदन दिसे अनुमात्र. ब्रह्मानंद झाला थोर, नाचती निर्भळ सवंगडे. मोहरी पावे घुमरी, मृदंग वाजती कुसरी. गोपाळ वाच गाती नाना परी, हरीला पार. विदारक सुमनांचा भार, हरिवरी वर्षती अपार. झाला एकची जय जयकार, सुख थोरण वर्णावे. देव करती मनी आवेश आक्षोषी. हरे कधी हरे वधील कंसाशी, सुखी होईल समस्त ऋषी. चिंता सर्व टाकून या. असो गोकुळे आला गोपाल, हर्षभरित गोपी समस्त. आरत्या घेऊन घण्यळ, पाहो येती सामोऱ्या. श्रीकृष्ण केवळ वारसमणी, देखता गोपी वत्सल्या ते कामिनी. श्रीकृष्ण शशांक देखोनी, गोपीच कोरी जाहल्या. की घन निळमेघ केवळ, गोपी चातकी सकळ. श्रीकृष्ण वास सुवास निलोत्पल, गोपी भ्रमरी वेधल्या. हरिविजय ग्रंथ क्षेत्र, साहित्य रसे ते पिकले अपार. नाना दृष्टांत नागर, कणसे हीच सगळे नपे. हे पीक समस्त लागो हाता, ऐसा उपाय काय आता. तरी आवडीचे या ढेवळून या समस्ता सावध सर्वदा वसावे. भक्तीच्या पागोरा बाजूनी, कुतर्क पाखरे टाका उडवुनी. तरीच धन्य समळी होणे हाताला गेल सर्वही. ब्रह्मानंद यतिराज, जो ज्ञानार्क तेजपुंज. श्रीधर यांचे चरणरज, सेविता सहज संतुष्ट भय. इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत संत जन परिसोत पंडित चतुर्दशोध्याय गोडहा. गोपाल कृष्ण भगवान की जय.